गायन मास्तर सुद्धा होते. डॉन बॉस्को गृहनिर्माण संस्थेचे ते सेक्रेटरी होते आणि असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. 1975 साली कॅटेकिस्ट परिषदेसाठी ते व्हॅटिकन सिटी रोम इथं गेले होते आणि तिथे त्यांना प्रो एक्लेसिया प्रॉन्टिफिस हे सुवर्ण पदक मिळालं, जे पोप पदाच्या दर्जाचं मानलं जातं. प्रचंड मेहनती, कष्टाळू, अनुभव संपन्न पण काहीसं अबोल असं हे व्यक्तिमत्व. पैशानं गरीब पण मनानं, सचोटीनं आणि अर्थातच धार्मिक भक्तिभावानं अतिशय श्रीमंत. आपण त्यांच्याच गुणांचा वारसा पुढे नेणारे, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि संगीत क्षेत्रात त्यांचं हे कार्य पुढे नेण्याचं काम समर्थपणे करणारी त्यांची 7 मुलं, 3 मुलं आणि 4 मुली. ही 7ही भावंड अतिशय सुरेल गातात, चर्चमध्ये क्वायर सिंगिंग करतात. यामुळे सगळ्यांकडे कलेचं वरदान आहे. मी आता टाळ्यांच्या गजरात या सगळ्यांना मंचावर आमंत्रित करते आहे. मिस्टर लिओ फ्रान्सिस पंडित सर, या सर आपण मंचावर यावं. हे स्वतः ग्रेस फाउंडेशनचं सेक्रेटरी पद जबाबदारीनं सांभाळत आहेत. मिसेस कमल सुरेश गायकवाड, मिसेस विमल हंसराज शिंदे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आज विमलताई पुण्यात असतात, त्यामुळे त्या आज इथे काही कारणानिमित्त आपल्यात उपस्थित होऊ शकलेल्या नाही आहेत, पण त्या कमलजींसारख्याच दिसतात कारण त्या जुळ्या बहिणी आहेत. मिसेस प्रमिला रत्नाकर जाधव, मिस्टर राजेंद्र फ्रान्सिस पंडित, मिसेस विजया प्रवीण सातळकर आणि मिस्टर पीटर फ्रान्सिस पंडित. मिस्टर पीटर सर हे स्वतः गेली 22 वर्षापासून ग्रेस म्युझिक अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना कीबोर्ड, गिटार आणि ड्रम्स शिकवत आहेत. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि गेल्या 20 वर्षापासून सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलची म्युझिक टीचर ही फार महत्त्वाची जबाबदारी ते मोठ्या समर्थपणे सांभाळत आहेत. आणि मी आता पीटर सरांना विनंती करेन, सर आपण आजच्या कार्यक्रमांच्या मान्यवर अतिथींना दीपप्रज्वलनासाठी मंचावर घेऊन यावं. आज आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आहेत रेव्हरंड फादर ऑल्विन मिस्किटा, श्रीयुत पवन श्रीकांत नाईक, श्रीयुत धनेशी बोगावत आणि श्रीयुत सुहासभाई मुळे. मान्यवरांनी कृपया दीपप्रज्वलनासाठी मंचावर यावं. आपण टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं मंचावर स्वागत करूयात. मान्यवरांना विनंती आहे, आपण धनेशींचं आगमन झालेलं आहे. धनेशी आपण लगेचच मंचावर यावं दीपप्रज्वलनासाठी. धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या अजून टाळ्या अपेक्षित करते. दीप प्रज्वलित झालेले आहेत. प्रज्वलित दीपांचं स्वागत करूयात, कारण आपल्या संस्कृतीमध्ये दीप उजळणं याला आपण खूप मानतो, महत्त्व देतो. आपल्या संस्कृती ज्या प्रतीकांवर अधिष्ठित आहे त्यापैकी एक आहे प्रज्वलित दीप. मी विनंती करीन आजचे मान्यवर अतिथी आणि माननीय लिओ सर आणि पीटर सर आपण मंचावर स्थानापन्न व्हावं आणि इतर पंडित भावंडांना विनंती करीन आपण समोर बसून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
धन्यवाद आपल्या उपस्थितीबद्दल. थँक्यू सो मच. माननीय रेव्हरंड फादर ऑल्विन मस्किटा, श्रीयुत पवन श्रीकांत नाईक सर, श्रीयुत धनेशजी बोगावत, श्रीयुत सुहासभाई मुळे आणि ग्रेस फाउंडेशनचे सेक्रेटरी माननीय लिओ पंडित सर, आपण कृपया स्थानापन्न व्हावं. ग्रेस म्युझिक अकॅडमीच्या वतीनं सेकंड ॲन्युअल म्युझिकल एक्स्ट्रावॅगन्झा आपल्या समोर संपन्न होतो आहे. स्टुडंट्स आर रेडी फॉर इट अँड दे आर व्हेरी मच एक्सायटेड. आय नो यू टू आर व्हेरी एक्सायटेड. एक्स्ट्रावॅगन्झा या शब्दाचा अर्थच म्हणजे डिक्शनरी मिनिंग इतकं छान आहे की इट्स अ स्पेक्टॅक्युलर परफॉर्मन्स किंवा एंटरटेनमेंट. आणि स्पेक्टॅक्युलर म्हणजे दॅट मीन्स यू नो ब्युटिफुल इन अ ड्रामॅटिक अँड आय कॅचिंग वे. सो आजचा कार्यक्रम हा तसाच असणार आहे. तुमची नजर हटणारच नाही स्टेज वरून, कारण की इतके सुंदर चिमुरडे सगळे या ठिकाणी परफॉर्म करणार आहेत आणि कानांना सुखावणारं असं हे संगीत असणार आहे. या अतिशय सुंदर अशा सोहळ्यासाठी, सुरेल सोहळ्यासाठीचे मान्यवर अतिथी आपल्याला लाभलेत. त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात यासाठी की या सगळ्यांचं कार्यकर्तृत्व खूप मोठं आहे, पण तरीही एक अल्प परिचय, शाब्दिक परिचय देण्याचा प्रयत्न करते. माननीय रेव्हरंड फादर ऑल्विन मस्किटा हे गेली 30 वर्षांपासून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये आपण स्वतःला झोकून दिलेलं आहे. फादर स्वतः कॅरिझमॅटिक प्रेयर्स अर्थात प्रार्थना सभा सातत्यानं घेत असतात आणि संपूर्ण भारतासह आतापर्यंत 22 देशांमध्ये त्यांनी प्रार्थना सभा घेतलेल्या आहेत आणि सध्या ते कर्जतला प्रेयर सेंटरमध्ये सेवारत आहेत. आपण त्यांचा उचित सन्मान करूयात. ग्रेस फाउंडेशनचे सेक्रेटरी मिस्टर लिओ पंडित सर यांनी सन्मान करावा अशी विनंती करते. धन्यवाद. आज इट्स अ म्युझिकल इव्हेंट आणि यासाठी आपल्याला जे मेन गेस्ट, चीफ गेस्ट जे लावलेले आहेत ते सगळेच संगीत क्षेत्राशी निगडीतच असे आहेत. खुद्द आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुफी गायक आज आपल्यासोबत आहेत. श्रीयुत पवन श्रीकांत नाईक सरांचा परिचय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून M.A. संगीत ही पदवी आपण प्राप्त केलेली आहे. गेली 35 वर्ष शास्त्रीय संगीताची अखंड साधना केलेली आहे. ग्वाल्हेर घराण्याचे गुणी कंठसाधक असलेल्या पवन सरांनी सुफी संगीतातलं विशेष नैपुण्य साधत आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण इथे फज्र इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिवलमध्ये 2दा भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचबरोबर नवरूज वर्ल्ड फेस्टिवल आणि नुकताच बांगलादेश इथे झालेला भारत बांगलादेश एकता रॅलीच्या निमित्तानं एक विशेष कार्यक्रमात आपण आपलं सादरीकरण दिलेलं आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आणि अनेक नामांकित संगीत महोत्सवांमध्ये मंच सादरीकरण, तेही अनेक नामांकित कलाकारांसोबत. सरांच्या अनेक CDs प्रकाशित आहेत संगीत क्षेत्रातल्या. अर्थातच नगर रत्न ते थेट इराण सरकारद्वारे लोहे तकदीर अशा अनेक किताबांनी पवनदारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं मी पवन सरांसोबत जेवढे पण कार्यक्रम केलेले आहेत त्यांच्या या परिचयापेक्षाही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा परिचय वाटतो तो त्यांच्या गुरुजनांची नावं सांगणं, त्यांचा आदरानं या परिचयामध्ये उल्लेख होणं. कारण खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडवणं, शिष्य घडवणं हे महत्त्वाचं काम गुरुजन करत असतात. या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम ते करत असतात आणि मग चमकतो हिरा, कौतुक होतं हिऱ्याचं, पण अर्थातच ते पैलू पाडणारे हात खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे मी सन्मानपूर्वक, आदरपूर्वक गुरुजनांची नावं या ठिकाणी घेते.
डॉक्टर विकास कशाळकर, श्रीयुत सुरेश साळवी, प्राचार्य डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर, श्रीमती कुमुदिनी बोपर्डीकर, श्रीयुत रेवणनाथ बनगडे, श्रीयुत रघुनाथराव केसकर, श्रीमती वीणा कुलकर्णी, डॉक्टर शुभांगी बहुलीकर, श्रीमती शुभलक्ष्मी गुणे आणि सौ शुभांगी मांडे आणि तबला गुरु आहेत श्रीयुत सतीश आचार्य. या गुरुजनांसाठी एकदा मानवंदना देऊयात आपण. मी श्रीयुत पीटर पंडित सरांना विनंती करते, सर आपण पवन नाईक सरांचा सन्मान करावा. कारण आजचा कार्यक्रम हा गुरु शिष्यांचाच आहे, त्यामुळे इथे यथोचित असा सन्मान किंवा उल्लेख गुरूंचा होणं ही दादांचा आग्रह असतो आणि आम्हाला तो मान्य आहेच. यानंतर आज आपल्या सोबत आज चीफ गेस्ट आहेत श्रीमान धनेशजी बोगावत. धनेश सरांचा परिचय खरं तर पत्रिकेमध्ये जो एक शब्द आपण टाकलेला आहे कॉन्सर, हा शब्द इट्स अ परफेक्ट ॲडजेक्टिव्ह फॉर यू सर. त्याचा अर्थ असा होतो अ पर्सन हू नोज अ लॉट अबाउट आर्ट, गुड फूड, म्युझिक अँड एव्हरीथिंग. आणि ह्या सगळ्याचं संमिश्रण आपण आहात, हो की नाही? म्हणजे खवय्ये आणि गवय्ये या दोघांची तारीफ करणारं किंवा दोघांसाठी काळजी घेणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे कला, उत्तम अन्न, संगीत वगैरेची उत्तम जाण असलेला जाणकार. याला एक मराठी शब्द मिळाला नाही म्हणून तो एक इंग्लिश ॲडजेक्टिव्ह परफेक्ट आहे खरं तर. आणि अन्नाबाबत म्हणाल तर खरंच आहे, स्वीट होम ग्रुप्स ऑफ रेस्टॉरंट्सचे संचालक आहात आपण, जे गेली 65 वर्ष नगरकरांची रसना तृप्त करतायत. स्वीट होम जे प्रेमदान चौकातलं आहे, स्वीट होम फन अँड फूड केडगाव, सुखसागर आणि फनकी लँड. आणि कलेच्या बाबतीत म्हणाल तर आपल्या वडिलांकडून पिताश्री स्वर्गीय छगनशेठ बोगावत यांच्यामुळे उत्तम संगीताचे संस्कार कानावर झालेले आहेत. स्वर्गीय छगन शेठजी हे उत्तम व्हायलिन वादक होते. शास्त्रीय आणि नोटेशन्स असं दोन्ही अंगानं ते व्हायलिन वाजवत असत. रसिकाग्रणी होते आणि त्यांचा हाच गुण धनेशजींमध्ये आहे. कलाकारांचं कौतुक त्यांनी म्हणजे त्यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यात धनेशजी अग्रणी असतात. आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुंदर शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत मैफिलीचं आयोजन ते करतात आणि नगरमध्ये गेली 50 वर्षाहूनही अधिक अभिजात संगीताला वाहून घेतलेल्या सरगमप्रेमी मित्रमंडळाचे ते कार्याध्यक्ष आहेत. मी श्रीयुत राजेंद्र पंडित सरांना विनंती करते आपण धनेशजी बोगावत सरांचा सन्मान करावा. आज मंचावर आपल्या सोबत आहेत अहमदनगरमधलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व माननीय सुहासभाई मुळे. आकाशवाणी आणि दूरदर्शन कलाकार आहेत. अनेक कार्यक्रमांसाठी त्यांनी स्क्रिप्ट रायटिंग म्हणजे कार्यक्रमांचं संहिता लेखन आणि त्यांचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. शिवाय ते उत्तम संगीत समीक्षकही आहेत. सोशल वर्क ह्युमॅनिटीमध्ये त्यांनी डॉक्टरेट ही पदवी संपादन केलेली आहे. जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष, हिंद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष आणि अशा काही महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य म्हणून ते पदभार सांभाळत आहेत. मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत नवोदित कलाकारांच्या गाण्यांचं सादरीकरण होऊन त्यांना एक मानसिक पाठबळ आणि प्रोत्साहन मिळावं असा एक अनोखा प्रयत्न त्यांनी करून दाखवलेला आहे. आणि यासाठी पुष्पा पागधरे, उषाताई मंगेशकर आणि श्रीधरजी फडके यांच्या विशेष संगीत मैफिली त्यांनी नगरमध्ये घडवून आणलेल्या आहेत. मी माननीय सुहासभाई मुळे यांचा सन्मान श्री पीटर पंडित सरांनी करावा अशी विनंती करते. धन्यवाद. आजचा सोहळा आपल्या समोर इतका देखणा संपन्न होतो आहे, याला अर्थातच हातभार आहे आमच्या सन्माननीय प्रायोजकांचा. आपण त्यांचा यथोचित सन्मान मंचावर बोलावून करूयात. मी सगळ्यात आधी आमंत्रित करते श्रीदीप हॉस्पिटलचे डॉक्टर अमित बडवे आणि डॉक्टर मीरा बडवे.
प्रायोजकांनी कृपया लगेचच मंचावर यायचं आहे. मी आपलं स्वागत करते आणि अर्थात आपल्या या अतिशय सुंदर योगदानाबद्दल मी ग्रेस म्युझिक अकॅडमीतर्फे आपले मनपूर्वक ऋण सुद्धा व्यक्त करते. मी यानंतर आमंत्रित करते डॉक्टर अरुण राऊत आणि डॉक्टर अंजली राऊत हॉस्पिटल्सचे. आणि मी मीरा बडवे मॅडमचा सन्मान निकल्सन मॅडमनी करावा अशी विनंती करते. एलिझाबेथ निकल्सन मॅम हा सन्मान करतायत. यानंतर राऊत हॉस्पिटल्सचे दाम्पत्य डॉक्टर अरुण राऊत आणि डॉक्टर अंजली राऊत, आपण कृपया मंचावर यावं. एक विनंती करू का, आपण या बाजूनी माझ्या उजव्या बाजूनी चढलात तर डाव्या बाजूनी खाली उतरायला पण पायऱ्या आहेत, म्हणजे एकाच जिन्यावर गडबड नाही होणार. मी पुढचं नाव अनाउन्स करते सो दॅट मंडळी येऊन शकतात, स्टेजपर्यंत येऊन थांबावं आपण कृपया. मॅकेअर हॉस्पिटल अँड डॉक्टर स्मिता पटारे आय क्लिनिकच्या डॉक्टर प्रशांत पटारे आणि डॉक्टर स्मिता पटारे, आपण कृपया मंचाजवळ यावं. पटारे सर आणि मॅडम आहेत का? या मॅम. पटारे मॅमचा सन्मान एलिझाबेथ मॅमनी करावा विनंती करते. सर आपण मी यानंतर मंचावर आमंत्रित करते सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड मातृसेवा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रताप पटारे आणि डॉक्टर दीपाली पटारे. सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड मातृसेवा हॉस्पिटल डॉक्टर प्रताप पटारे आणि डॉक्टर दीपाली पटारे. हॅलो. मी यानंतर मंचावर आमंत्रित करते अनुपमा सर्जिकल हॉस्पिटल्सचे डॉक्टर जयंत गाडेकर अँड मिसेस अनुपमा गाडेकर. डॉक्टर जयंत गाडेकर अँड मिसेस अनुपमा गाडेकर, आपण प्लीज मंचावर यावं. हॅलो. एलिझाबेथ मॅम तुम्ही तिथेच थांबा. मी यानंतर आमंत्रित करते साई एशियन हॉस्पिटल अँड स्किन रेमेडीचे डॉक्टर निनाद गाडेकर अँड डॉक्टर मिथिला गाडेकर. साई एशियन हॉस्पिटल अँड स्किन रेमेडी डॉक्टर निनाद गाडेकर अँड डॉक्टर मिथिला गाडेकर. अनुपमा गाडेकर मॅडमना आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत, पण केव्हा ते मी नंतर सांगते. यानंतर आमंत्रित करते बालाजी हॉस्पिटल्सचे डॉक्टर मंगेश कुलकर्णी अँड डॉक्टर मनीषा कुलकर्णी. यानंतर सन्मानपूर्वक आमंत्रित करते स्वीट होम रेस्टॉरंटचे मिस्टर साहिल बोगावत अँड मिसेस अर्पिता बोगावत. मिस्टर साहिल अँड मिसेस अर्पिता. ओके ओके पीटर पंडित सर, आपण हा सन्मान स्वीकारावा स्वीट होम रेस्टॉरंट्सच्या वतीनं.
वाव. यानंतर आमंत्रित करते रूपटक्के अँड सन्सचे मिस्टर जयप्रकाश रूपटक्के आणि मिस्टर प्रदीप रूपटक्के.